भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावामध्ये ज्या ठिकाणी धर्मांतराचं प्रकरण घडलेलं होतं त्याच ठिकाणी त्या गावात मी पोहोचलेलो आहे। आपण जर माझ्या पाठीमागे ही गर्दी बघितली तर आज वालसावंगी गावामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जाहीर निषेध या घटनेचा पूर्णतः करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आपल्याला या वालसावंगी गावामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज बांधव जे आहेत ते मोठे आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी तैनात झालेले आहेत आणि वालसावंगी गावातून हा मोर्चा जो आहे तो मोठ्या संख्येने निघालेला आहे। आपण पाहू शकतो की आमच्या धर्म बहिणीवर झालेल्या अत्याचाराच्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशा प्रकारचं जे बॅनर आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात हा जो मोर्चा आहे तो गावातल्या हनुमान मंदिराच्या वेशीवर पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने हा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी निघाल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त वालसावंगी या गावामध्ये पाहायला मिळतोय। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा जो मोर्चा आहे तो निघालेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन।